नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा या ठिकाणी पेपर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. महाराष्ट्राचा बघा राज्य प्राणी शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. आकाराने भारतामधलं सर्वात लहान राज्य कोणतं आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. आकाराने बघा भारतामधलं सर्वात लहान राज्य म्हणजे गोवा हे राज्य भारतामध्ये आकाराने सर्वात लहान राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. लक्षद्वीप बेटे पहा अरबी या समुद्रामधली बेटे आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. खालीलपैकी कोणत्या खंडाला काळे खंड असे म्हणतात? बघा काळे खंड कोणत्या खंडाला म्हणतात? तर आफ्रिका बघा या खंडाला काळे खंड असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारला आहे. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. वड पहा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल. पेंच बघा हे राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 राजीव गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? बघा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बघा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 कोराडी. बघा कोराडी हा काय आहे. औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा कोराडी, खापरखेडा, उमरेड बघा हे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी ऑप्शन्स दिले नाही, पण कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं आहे. लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी कोणती आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी कोणती असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आहे कावरती. कावरती काय आहे. लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे. बघा अंदमान व निकोबार बेटाची राजधानी कोणती आहे मग? तर पोर्ट ब्लेअर बघा अंदमान व निकोबार बेटाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 10 डेन्मार्क या देशाची राजधानी कोणती आहे? बघा डेन्मार्क या देशाची राजधानी कोणती असेल? तर कोपनहेगन पहा डेन्मार्क या देशाची राजधानी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे. पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. पुणे बघा हे शहर मुळा मुठा नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा महत्त्वपूर्ण असेच 6000 बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं. पालघर या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली होती? बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली होती? तर विद्यार्थी मित्रांनो 1 ऑगस्ट सन 2014 या दिवशी पहा पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो?
तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. गडचिरोली हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 14वा, गाळणा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, गाळणा डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, गाळणा हे डोंगर धुळे जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक 15वा, कोयना. बघा, कोयना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? कोयना हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बघा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे? कोल्हापूर ते गोंदिया यांच्या दरम्यान कोणती रेल्वे गाडी धावते? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? बघा, कोल्हापूर ते बघा गोंदिया यांच्या दरम्यान महाराष्ट्र एक्सप्रेस बघा ही रेल्वे गाडी धावते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गोंडावना विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोंडावना विद्यापीठ बघा नागपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा गोंडावना विद्यापीठ आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली होती? तर विदा सावरकरांनी अभिनव भारत या संघटनेची त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे? 7 बेटांचे शहर. बघा, 7 बेटांचे शहर म्हणून कोणते शहर हे ओळखले जाते? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? 7 बेटांचं शहर म्हणून बघा मुंबई हे शहर ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, वाघा बॉर्डर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? वाघा बॉर्डर विचारली कोणत्या राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, वाघा बॉर्डर पंजाब राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर याचं योग्य उत्तर काय असेल? जळगाव बघा हा जिल्हा या ठिकाणी नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 23 काय विचारला आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये अति दक्षिणेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सिंधुदुर्ग हा जिल्हा अति दक्षिणेकडचा तो जिल्हा आहे. मग अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता असेल? नंदुरबार बघा हा जिल्हा अति उत्तरेकडचा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. नर्मदा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा तापी आणि नर्मदा या 2 नद्या बघा पश्चिम वाहिनी नदी आहेत. मग या नद्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतील? तर नर्मदा बघा ही नर्मदा आणि बघा तापी या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, हनुमान डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? विद्यार्थी मित्रांनो बघा, हनुमान डोंगर हे धुळे जिल्ह्यामधले डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक 26, गोसीखुर्द. बघा, गोसीखुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? गोसीखुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. MIDC म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC बघा यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? MIDC बघा यांची स्थापना सन 1962 या वर्षी MIDC यांची स्थापना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कराड ते चिपळूण या महामार्गावर कोणता घाट लागतो? बघा, कराड ते चिपळूण कोणता घाट लागतो? बघा, पुणे ते बारामती दिवा घाट लागतो. कराड ते चिपळूण या ठिकाणी विचारले. कराड ते चिपळूण या महामार्गावर बघा कुंभार्ली हा घाट लागतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय असेल? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, राष्ट्रीय विषाणू संस्था
बघा, राष्ट्रीय विषाणू संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? बघा, योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रीय विषाणू संस्था बघा पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? सुरत हे शहर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि सर्वांनी बघा सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.